हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण 1 वाटी दुधापासून खव्याचे पेढे बनवणार आहे. त्यासाठी लागणार आहे तर अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलं, 1 वाटी दूध घेतलं आणि 1 फुल वाटी दूध पावडर घेतलं आणि गार्निश करण्यासाठी पिस्ता आणि केसर घेतले. एकदम कमी साहित्यात आपण पेढे बनवणार आहोत. अगोदर मी कढई तापवायला ठेवली आणि त्यात थोडं पाणी घातलं. आता 1 वाटी दूध, हे पूर्ण साईचं दूध आहे, त्याच्यात साई जास्त आहे. आता आपण हे आटवण्यासाठी ठेवू. पाणी याच्यासाठी टाकलं की दूध हे आटवताना कढईला चिपकायला नको म्हणून. आता हे 5 मिनटं झालं मस्त बॉईल, तर आपण थोडंसं तूप घालूया. 1 छोटी चम्मच मी तूप घातलं आहे, जेणेकरून पेढ्यांना शाईन येण्यासाठी. आता आपण हे दूध थोडं आटवून घेऊया. दूध जास्त आटवायचं नाही आपल्याला, अर्धी वाटी झाली तोपर्यंत आटवून घेऊया. 1 वाटी आपण दूध घेतलं होतं, त्याचं निम्मे आपण दूध आटवून घेऊया. यात थोडे मी केसर घातले. आता हे दूध पावडर मी टाकते आहे. ते टाकताना आपल्याला चमचा हा पटापट चालवायचा आहे, जेणेकरून त्याच्यात गिठोड्या पडायला नको म्हणून. एकदम पटापट, जोपर्यंत पूर्ण दूध आणि दूध पावडर मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला स्पीडली चमचा हा फिरवायचा आहे, कंटिन्यू फिरवायचा आहे. दूध आणि दूध पावडर हे चांगलं मिक्स झालं म्हणजे समजायचं की छान झालं. हे बघा, आता मी किती स्पीडली फिरवलं पण आपलं एकही गाठा किंवा अशा हे दुधाला आले नाही आहे. हे बघा, आता एकदम मस्त चिकनं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता मी याला कंटिन्यू चाळत राहणार आहे. 10 मिनटंपर्यंत आपल्याला हे चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे. जसं आपण खवा बनवतो ना, तसंच, पण खव्याला वेळ लागतो. हे एकदम झटकीपट होणारी रेसिपी आहे. हे बघा, दूध हे आपलं चांगलं आटवून गेलं. दूध पावडर हे मस्तपैकी घट्ट होत येत आले. याला कमी गॅसवरच आपण चाळत राहूया. हे बघा, सेम खव्यासारखं हे बनणार आहे. चव अशी की जसे आपण खव्याचेच पेढे खातो असं आपल्याला वाटेल. मिक्स करून घ्यायचे. हे बघा, आता कढईला हे सोडत आहे, म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते एकदम परफेक्ट व्हायला आता जेमतेम 3 ते 4 मिनटंच लागणार आहे. हे बघा, एकदम छान गोळा तयार होऊन येत आहे. आता पूर्ण खव्यासारखं दिसत आहे. सेम खवाच आहे. चव पण हाताला पण चेक केलं तरी तसाच सॉफ्टनेस आणि मस्तपैकी, आणि चवीला तर सेम खवा. हे बघा, झाला आपला झटकीपट. 10 ते 15 मिनटात खवा हा रेडी. आपण जर दूध आटवायला घेतलं तर त्याला बराच वेळ लागतो. याला 10 ते 15 मिनटात हे आपलं दूध आणि दूध पावडरपासून रेडी. आता याला आपण थंड करायसाठी ठेवूया. थोडं 10 मिनटं थंड करून घेऊया, कारण लगेच गरमागरम याच्यात जर आपण साखर टाकली तर खवा आपला एकदम पातळ होऊन जाईल. त्याच्यासाठी मी याला थोडं थंड करून घेणार आहे. बघा, सेम खव्याचं टेक्स्चर, सेम, काहीच बदल नाही. आता याला आपण थोडं गार होऊ देऊया. आता खवा आपला चांगला गार झाला आहे. आता याच्यात आपण पिठी साखर, म्हणजे जी मी साखर दळलेली आहे, किंवा तुम्ही बाजारातून बारीक साखर आणता ती, आता याच्यात आपण तुम्हाला चवीनुसार तुम्ही टाका. मी 4 चमचे पिठी साखर घातली आहे, कारण मला जास्त गोड नव्हतं घ्यायचं. तुम्हाला जर वाटलं तुम्ही पूर्ण घालू शकतात, पण मी 4 चमचे म्हणजे अर्धी वाटीच्याही थोडं कमी टाकली. हे बघा, थोडं अजून पिठी साखर मिक्स केली. तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. एकदम नावाला पण टाकली साखर तरी चालेल. हे बघा, पूर्ण मिक्स करून घेतलं. सेम खव्यासारखं दिसणारं आणि चवीला तर सेम, म्हणजे असं वाटणारच नाही तुम्हाला. हे बघा, आता मी छोटे छोटे पेढे तयार करून घेईल. 1 वाटी दुधापासून आपले बरेच पेढे तयार होऊन जातात. छोटे छोटे साईजचे मस्त पेढे असे. याच्यात जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही केसर अजून जास्त टाका, जेणेकरून याचा कलर पिवळा येईल. असा मी थोडंच घातले होते म्हणून एवढा कलर आपला जे नेहमी पेढे भेटतात खव्याचे त्याच कलरचे आहेत. हे बघा, 1 वाटीपासून पेढे आपले बरेच पेढे झाले. आता मी पिस्त्याने त्यांना डेकोरेट करून घेत आहे. जसे हॉटेलमध्ये भेटताना सेम तेच पेढे, चवीलाही तेच, आणि कुठलीही भेसळ न करता घरगुती पद्धतीने मी हे पेढे बनवले आहे. तुम्हाला जर रेसिपी आजची माझी आवडली तर तुम्हीही ट्राय करून पहा. असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.
हे पेढे मी गणेश चतुर्थीच्या दिवशी बनवले होते, म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी बनवले होते. पण त्या दिवशी कोणत्या कारणास्तव मला हा व्हिडिओ सेंड करता आला नाही, त्याच्यामुळे मी आज हा अपलोड करत आहे. बघा मग बाप्पाचे नैवेद्यासाठी मी पेढे तयार करून घेतले आहे. आवडले का तुम्हाला आजचे माझे खव्याचे पेढे? या मग खायला. धन्यवाद.